एक एक वाटीच्या प्रमाणात पीठ घ्यायचं, साखर घ्यायची, तूप घ्यायचं आणि 4 वाट्या मैदा घ्यायचा. असं हे प्रमाण आहे. पण ह्यात जर तुम्ही वाईच तूप कमी घेतलंसा तरी चालतंय. कारण की आपण काही अंबानीची अवलाद नव्हं. वाटीभर तूप शंकरपाळ्यातनी खायला. वाईच कमी घेतलंसा तरी बी चालतंय. घ्या तुम्हाला जसं पाहिजे तसं, नाहीतर काय म्हणणं नाही बघा माझं. आणि ह्या अशा प्रमाणात जर शंकरपाळ्या बनवल्या का नाही, एक नंबर होत्या ते. आता म्हणशीला हे दिवाळी झाल्यावर ही का सांगायला लागल्या? कारण दिवाळी करायला माझी दिवाळी करायला मी लय बिझी होते. मग मला काही जमलं नाही बघा. ह्या शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवायला. संपली असतील नव्ह का आता दिवाळीच्या शंकरपाळ्या. मग आता बनवा मी आता सांगते तशा आणि खाऊन बघा कशा होत्यात ते. मग म्हणशीला दिवाळीला केल्यात त्या गंडल्या होत्यात, जरा चुकल्या होत्याच, ह्या अशा करायला पाहिजे होत्यात. बघा परत म्हणशीला आणि